मित्रांनो, आजच्या या किडकालीच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. त्या साईडला दगडूशेठ आणि पक्ष होता आणि इकडे आपल्याला बघायला भेटला हिंद केसरी आपला शंभू आणि त्याच्यामध्ये आपल्याला खंड्या बघायला भेटला. एक चांगली जोडी पळाली आणि आपल्याला नेहमीच बघायला भेटते. ही मागच्या वेळेस पण ही जोडी पळालेली आणि चांगला गोलाल झालेला. आकाश दादा नमस्कार. नमस्कार दादा आज बघतोय उन्हामध्ये आपली एक शर्यत झाली. खरं तर चांगली जोडी पळाली आणि गुलाल झाला. आनंद कसा आहे? आज खूप आनंद झाला की असं वाटलं की खरोखर आज एवढ्या उन्हामध्ये पळणं खूप मोठी गोष्ट आहे बैलगाडी म्हणजे नंदींना आपल्या. आणि या एवढ्या उन्हाच्या प्रभावामध्ये मी जर एवढे आपले नंदी पळून आपल्या मालकाला जर आनंद करायला देतात तर खरोखर आमचा शंभू असेल आणि आमचा जो खंड्या असेल, खरोखर याचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या दोन्ही नंदींचे. तर एवढं चांगलं या उन्हामध्ये माणूससुद्धा थकतो आणि या उन्हामध्ये त्या दोघांनी चांगला विजय मिळवून दिला आहे. आणि मागच्या वेळेससुद्धा ही गाडी पळाली होती कोणला. कल्याणला जे कोण गाव आहे, कोण गावामध्ये ही गाडी पळाली होती. अतिशय चांगली गाडी पळाली होती तेव्हा पण. आणि तेव्हासुद्धा गाडीला चांगला स्पीड लागल्याने मला तेव्हा पण गाडीची अपेक्षा होती, गाडी चांगली गाडी कोणाची तरी चांगली गाडी म्हणजे चांगली गाडी करू आपण त्या गाडीवर. आणि तसंच आज कुठेतरी घडताना बघायला भेटलं. एक चांगली गाडी पळवली आणि खरोखर गुलालासाठी पात्र ठरली. खरोखर अतिशय चांगला स्पीड लागला गाडीला आणि खरोखर अतिशय चांगला स्पीड लागल्यामुळे गाडी खरोखर विजय प्राप्त झाला. कारण मागच्या वेळेस जी गाडी कोण गावात पळवली होती कोणच्या अड्ड्याला आणि तेव्हा पण चांगला स्पीड लागला होता. रणजितचं सांगणं होतं की आकाशचे एकच नंबर चांगली गाडी पळते आणि फोडायची नाही. मी तर कधीच गाडी फोडत नाही सूरज. का नंदी पळतायत चांगले आणि त्याचाही नंदी बिचारा चांगला पळतो. आणि मुंबईमध्ये मला तर आता माझ्या दिसण्यातून तर एवढा उजवीला पळणारा एकमेव नंदी असेल तर आमचं खंडे आहे रणजितचा. अतिशय चांगला स्पीड लागतो आणि गाडी खरोखर नरमादी गाडी पळते. दादा आज बघा एवढा चांगला नंदी पळाला आहे पण कुठेतरी घमंड नाही ठेवायला पाहिजे असं सगळे बोलतात. आणि तुमच्या स्वभावाला सगळी जण मोहात पडतात. म्हणजे अक्षरशः गाडा मालक असावा तर असा असावा, कारण का कोणाला वाईट नाही बोलणार आणि जे काय असेल ते म्हणजे सरळ स्पष्ट. आता मागच्या वेळेस पण जाम प्रेम भेटलं सर्व फॅन्स कडनं. आज बघ मी कुठे घमंड करत नाही म्हणून मला आज चांगलं यश प्राप्त होतंय. मी जर माझा नंदी पळतो म्हणून घमंड केलं आणि छात्या टोकल्या ना तर माझी छाती आतमध्ये 1000% जाणार. कारण का नंदी येतो, आज पळेल उद्या नाही पळणार आणि आपण नंदीच्या पळायच्या जोरावर सांगत असतो, छाती ठोकत असतो आणि घमंड करत असतो. तर मी कधी घमंड करणार नाही. नंदी पळालाय तर शर्यती क्षेत्र आहे हा. हारजीत होत असे सर्व मित्रपरिवार आहे, ज्यांच्या शर्यती होतात ते पण मित्र आहेत. आणि त्याच्यामुळे काही गोष्टीचा मनामध्ये अशा काही गोष्टी ठेवायच्या नाही की आपण बैलावर कुठला तरी घमंड केला पाहिजे. ठीक आहे, आज नंदी खानाशेठ पण त्या दिवशी बोलला घमंड केला पाहिजे. पण माझं असं सांगणं आहे त्यांना की घमंड ठीक आहे, तुम्ही नंदीवर तुमच्या गर्व करा पण घमंड नका करू. बरोबर. दादा आता मागच्या वेळेस बाहेर घेतली तेव्हा कुठून कुठेतरी सगळी फॅन सांगत होती की बघा आपण 3-4 मैदानं मोठी मोठी आपण मोजवली, पण शंभूची इतर मैदानं पण चांगली पळाली. त्याच्यामध्ये मथुरमध्ये पण 1 नंबर केलेला. तो विषय बोलतोय कुठेतरी राहून गेला, काय बोलाल? मथुरमध्ये जो 1 नंबर केला होता, अतिशय चांगली गाडी पळाली होती मथुर आणि आपला शंभू. आणि खरोखर योगायोग राहुल शेट्टी आणि मी जुळवून आणला होता. आणि दोन्ही भाऊ दिसतात, ते त्यांची सेम हाईट सेम चेहरा, त्याच्यामुळे हे नंदी जुळवून आणणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे मथुरमध्ये पाहिल्यानंतर शंभूला खूप मोठा दर्जा मिळाला. शंभूची भारतभर चर्चा झाली आणि मथुरमध्ये पाहिल्यावर खरोखर मथुर हा संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेला नंदी आहे. आणि त्याच्यामुळे मथुरमध्ये पळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे राहुल शेट्टी आणि आमची दोस्ती असल्याने ती नंदी आम्ही दोन्ही एकत्र आणून आणि आज खरोखर प्रेक्षकांनी त्या टायमाला मनं जिंकली होती. येणाऱ्या काळात याच्या पुढच्या 9 तारखेनंतर कुठेही मैदान असेल मथुर आणि शंभू पळणार. बघा मित्रांनो, आता मागच्या वेळेस पण कमेंट बघितल्या की स्वभाव आकाश दादांचा राहुल दादांसारखा आणि दिसायला दोन्ही नंदी सारखी. म्हणजे कुठेतरी सर्व साईडून भाऊ भाऊ एकत्र येतात आणि एक चांगलं वाटतंय. दादा आज बघायला गेलं तर म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये फक्त चांगल्या स्वभावाला किंवा नंदीच्या पलाला सगळीकडे विचारलं जात आहे. तसंच तुमचं काहीतरी आहे. नंदी पण पलते, तुमचा स्वभाव पण चांगला आहे. मन मिळावं सूरज, आपण प्रामाणिक आहेत रे या क्षेत्रामध्ये. काय विषय माहिती, काही सर्व लोक आपली आहेत. आणि माझ्या वडिलांच्या पासून मी बैलगाडा शर्यती क्षेत्रात आहे आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे का लहान मोठ्या माणसाची कसं बोलायचं. हे सर्व बरेचशी लोक जी वरिष्ठ आहेत, वडिलांची मित्र असल्याने त्यांच्यामुळे त्यांच्याशी खूप इज्जतशीर आणि रिस्पेक्टशीर बोलायला लागतं.
आणि त्यांनाही सुद्धा माहिती आहे आकाश कधी घमंड नाही आहे, सर्वांशी मन मिळावू आहे आणि प्रामाणिक मुलगा आहे. बरोबर. त्याच्यामुळे सूरज या सगळ्या गोष्टी आपल्याला यश आणि सर्व लोक माझ्या सोबत असतात मैदानामध्ये आल्या तर माझ्या विरोधात कोणी नसतं. 100%. आता जास्त वेळ नाही घेणार. आता एक मोठा विषय बघा, आता ऊन बघतोय एवढा, नंदींचं दुखापत आणि आता दगावणं पण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. ऊन तर गेल्या वर्षी पण होता, भले आता 1-2 अंश सेल्सिअस वाढला असेल. उन्हामुळे नंदी मरत असतील किंवा खाण्यामुळे मरत असतील, तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम या बैलगाडा शर्यती या आपल्या खानदानी शोकेस सर्वांचे आणि शेतकऱ्यांची मुलं पूर्वीच्या काळात चालत होतं की सकाळी शर्यती चालू व्हायच्या तेव्हा लोक कष्टाळू होते. आता थोडे तेव्हा शेतकरी वर्ग असल्याने माणसाला शर्यती क्षेत्र असेल, शेती व्यवसाय असेल हेच चालायचं. पण आता कुठेतरी सर्व बिझनेसमॅन लोक आहेत, सकाळी कामं असतात, त्याच्यामुळे लोक 7ची शर्यती असेल 10ला येतात. तर याचं मला सगळ्यांना सांगणं आहे की जरी छोटा गाडी मालक असतील ते बिचारांना 7 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत शर्यती ठेवा, 11 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. त्यानंतर त्यांचं नाव नोंदणी असेल सर्व बंद करून त्यानंतर 3च्या नंतर म्हणजे 2-3 तासाचा गॅप ठेवून 3च्या नंतर पुन्हा एकदा चालू करून 7 वाजेपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे शर्यती होतील सूरज आणि सगळ्यांच्या शर्यती होतील. अख्खा दिवस बैलगाडी शर्यतीत आपण आल्यावर अख्खा दिवस आपला वाया जातो. बरोबर आहे. आलो का आपण पूर्ण दिवस बैलगाडी क्षेत्राला देतो, मग पूर्ण दिवसच देऊन टाका ना. फक्त मधला जो टाइम आहे तो मधला कुठे time मला उन्हाच्या थांबलं मुळे पाहिजे. थांबायलाच पाहिजे. थांबायला पाहिजे. अरे आपल्यातून एवढे मोठमोठे नंदी जातात तर आपल्या घरातलं सदस्य जाणं आहे आपल्यासाठी. आता मगाशी शंभू थोडा तरी असा धापटाक होतं मला अशी, अरे आपल्या काळजाला टोचणारी गोष्टी आहेत या आणि त्याच्यामुळे आपण आपल्या नंदीची काळजी घेतली पाहिजे. बरोबर दादा. बघा आता एवढे मोठे मोठे नंदी चालले, नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? ऊन तर गेल्या वर्षी पण होता, पण आता ठीक आहे उन्हामुळे काहीतरी खाण्यामध्ये बदल झालाय का? कारण का आता बघा प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा एक गोष्टी आणत असतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये. त्यांना प्रोटीन बोला किंवा इतर गोष्टी पण म्हणजे वाढत चाललेल्या आहे आपल्या. खाण्यामुळे कुठेही प्रॉब्लेम नाही आहे सूरज. हा. आपण कुठेतरी मेडिसिन असेल डॉक्टरांमुळे कुठेतरी कमी पडतोय. हा. बघ आपण स्वतः डॉक्टर नाही आहेत. माणसाला थोडंच काय बैलगाडा क्षेत्रातलं माहीत असतं डॉक्टरचं, म्हणजे नंदी आजारी पडला असेल तर ज्या मेन आवश्यक गोष्टी आहेत त्या डॉक्टरलाच माहिती असतात. पण कुठेतरी डॉक्टर आपल्याकडे बघ आता जर आपला नंदी आजारी पडला, डॉक्टर लवकर या. डॉक्टर येतात, दुसऱ्या दिवशी येतो, आज बाहेर आहे, तिसऱ्या दिवशी येतो. एवढ्या दिवसात इलाज नव्हता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैल आजारी पडला काय अर्धा तासात डॉक्टर पोहोचतात. अवेलेबल सगळ्या गोष्टी आहेत. ठाणा, रायगड, पालघर यांच्या कमिटीच्या वतीने संपूर्ण माझं एकच सांगणं आहे. मी त्या कमिटीचा उपाध्यक्ष आहे आणि मागच्या वेळेस आमचे आमदार किसन कतोरे साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे ते म्हणजे मांगरोळला सेंटर आहे, नाही तर उसटण्याला जागा आहे. आपल्या म्हणजे महाराष्ट्र शासनाची जागा आपली, तिथे हॉस्पिटल झालं पाहिजे. नंदी आपले ते दुखावतात, दगावतात, कुठेतरी इलाज नाही होत आपल्याकडून, मग तेव्हा आपल्याला खूप पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापासाठी कुठेतरी न व्हा तर आपल्या इथे सर्वात मोठं हॉस्पिटल उघडलं पाहिजे. बरोबर. एक तुम्ही चांगली भावना मानली आहे आणि मला तरी वाटतं तुम्ही आता अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यामध्ये उपाध्यक्ष आहेत आणि खरोखर तुमच्या शब्दाला किंवा तुमच्या या संपूर्ण टीमला मोठी दाद द्यावी लागेल. कारण का एक चांगला निर्णय आणि असंच काहीतरी आपल्या या नंदींचा आपण बोलतो ना, पोटच्या पोराप्रमाणे आपण नंदीला वागवतो किंवा जोपासतो, तशाच प्रमाणे तुमचं काहीतरी येतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या प्रयत्नांना लवकरात लवकर यश येऊ ही देवचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा, वेळ काढून दिल्याबद्दल भर उन्हामध्ये. धन्यवाद.